अक्षरा आणि सुंदर यांचं काय घडतंय याच्यामध्ये माझं हे चालू आहे, की मग आता मी काही करू शकेन का? ते दोघं एकत्र यायला? सो असं सगळं आता चाललंय आणि आता माहित नाही पुढचा ट्रॅक अजून आलेला नाहीये. बट आय जस्ट विश मला त्याच्यामध्ये काहीतरी पार्ट हवाय. आणि अश्विन आलेला आहे नवीन कॅरेक्टर अश्विन म्हणून इंट्रोड्यूस झालंय आणि शरू आणि अश्विनची एक चांगली मैत्री दाखवलेली आहे. आवाज वगैरे तर येणार आहेच आहे, असं म्हणतात की तिचं हे आहे आणि म्हणजे आता सध्या ट्रॅकमध्ये आला होता की शरूचा आवाज परत येणार आहे वगैरे. बट आय थिंक आय विल मिस बीइंग म्यूट. साइन्स मी इथे खूप वापरू नाही शकत कारण की जे काही जे म्हणजे आपण जे आहोत बाकीचे जे लोक आहेत हो, ज्यांना साइन लँग्वेज येतच नाही. बरोबर. कारण की ती आपली मूळ भाषा नसल्यामुळे आपल्याला ती नाही जमत. आपल्याला मराठी येते किंवा काय किंवा ऐकण्याची सवय आणि असं सगळं असतं. पण साइन ही भाषाच आहे आणि ती नाही येत. तर त्यावेळेला तो जरा प्रॉब्लेम होतो, की मग मी आता कसं एक्झॅक्टली सॉरी हे दाखवू किंवा काय करू? तर मग मला लिहून द्यायला लावतात किंवा काय किंवा मग पूर्ण चेहऱ्याने एक्सप्रेस करायचं आणि मग समोरच्याला ते कळलं पाहिजे. सो तिची बहीण होती, जी म्यूट होती. अ, पण मला असं वाटतं आम्ही दोघी जणी गप्पा मारत होतो आणि मला असं वाटलं, की ती जास्त बोलतीये. पहिल्या दिवशी जेव्हा मी आले होते इकडे, ऑडिशन वगैरे सगळं झालं, माझं सिलेक्शन झालं, आमच्या 2 मीटिंग्ज झाल्या. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं, की "तुझ्या डोळ्यांमुळे आम्ही तुला सिलेक्ट केलंय. त्यांचा चांगला वापर कर." खऱ्या आयुष्यात पण मी जगते हे सगळे सगळे सीन्स आणि इट इज एक्साइटेड काहीतरी वेगळं करायला मिळणं. म्हणजे रोमॅन्स करायला तर आवडतोच मला. मी ॲक्चुअली आय एम अ बेबी. आय क्राय अ लॉट. हां. मी खूप रडते. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आली आहे प्रेमाचे रंग यावे या तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत गौरी आहे. गौरी कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. पहिली वेळ आहे खरं तर तुला भेटण्याची, कारण आईनंतर आज आपण हो, भेटतोय. हो. खूप आफ्टर सो लॉंग, म्हणजे सो म्हणजे तर जास्त सो लॉंग. तर हे विचारायचं की कसं चाललंय शूटिंग? आता महासंगम वगैरे झालाय, 2 वेगवेगळ्या मालिका एकत्र आल्या आहेत. तर कसं वाटतंय? खूप ॲक्चुअली मला कॉन्सेप्टच आवडली महासंगमची. 2 वेगळ्या मालिका सावली होईन सुखाची आणि प्रेमास रंग यावे या दोन्ही एकत्र आहेत आणि इट्स फन. म्हणजे आता आमचे सीन सुरू झालेत. मला सावली होईन सुखाची जी स्टार आहे म्हणजेच बिट्टी, जी सगळ्यांची फेव्हरेट आहे. मला तिच्यासोबत सीन करायला मिळाला आज आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. आता पुढे बरेच काय-काय वेगवेगळे सीन्स आहेतच. सो सॉरी आमचे इथे बंटी आणि बबली आहेत 2. ते खूप त्रास देतात. आणि सो बिट्टीसोबत मला आज सीन करायला मिळाला आणि खूपच धमाल आली. ती अतिशय गोड आहे आणि मला कॉन्सेप्ट खूपच आवडली ही संची, की 2 सीरियल्स एकत्र येऊन वेगवेगळ्या आर्टिस्ट सोबत तुम्हाला पण काम करायला मिळतं. यू गेट अ ब्रेक एक छोटासा, की अगदीच नवीन नवीन लोकांसोबत तुम्हाला काम करायला मिळतंय. सगळे वेगवेगळे ॲक्टर्स आणि एवढे सीनियर ॲक्टर्स आहेत काही-काही. सो इट्स फन. बरं, सध्या आम्ही या ह्याच्यात आहोत, की कधी एकदा या 2 जोड्या एकमेकांना प्रेम व्यक्त करणार आहेत काय? पण तुझं काय चाललंय सध्या मालिकेमध्ये आणि काय इंटरेस्टिंग असणार आहे? कारण की लोकांना खूप प्रश्न पडतात आणि कमेंटमध्ये आमची फेव्हरेट मालिका आहे, हे पण मस्त आहेत, हे पण मस्त आहेत, यांचं काय? पण तुझा आता काय रोल सुरू आहे सध्या? म्हणजे काय करणार आहे? सो आता महत्वाची गोष्ट म्हणजे आता अक्षरा आणि सुंदर यांचं काय घडतंय याच्यामध्ये माझं हे चालू आहे, की मग आता मी काही करू शकेन का? ते दोघं एकत्र यायला? सो असं सगळं आता चाललंय आणि आता माहित नाही पुढचा ट्रॅक अजून आलेला नाहीये. बट आय जस्ट विश मला त्याच्यामध्ये काहीतरी पार्ट हवाय. आणि अश्विन आलेला आहे नवीन कॅरेक्टर अश्विन म्हणून इंट्रोड्यूस झालंय आणि शरू आणि अश्विनची एक चांगली मैत्री दाखवलेली आहे. सो ॲक्चुअली त्या ट्रॅकसाठी पण मी खूपच एक्सायटेड आहे. पण तुला तुला किती आवडतात असे रोमॅन्टिक असे सीन्स येतात तेव्हा? कारण आम्हाला टीव्हीवर पाहताना खूप छान वाटतं, मस्त वाटतं. कारण की आपल्या रोजच्या आयुष्यात अशा गोष्टी फार नाही घडत. त्यामुळे तुम्हाला काय तेवढ्यापुरतं तरी जगता येतं ते. सो तुला कसं वाटतं पर्सनली ॲक्टर म्हणून की असे सीन्स येतात तेव्हा? नाही मला खऱ्या आयुष्यात पण मी जगते हे सगळे सगळे सीन्स आणि इट इज एक्साइटेड काहीतरी वेगळं करायला मिळणं. म्हणजे रोमॅन्स करायला तर आवडतोच मला. पण त्यासोबतच आमचे काही सीन्स आहेत म्हणजे माझा मामाचा मुलगा दौलत किंवा काय यांच्यासोबतचे काही सीन्स आहेत. काही असे मध्येच फाईट सिक्वेन्स वगैरे आले, तर मला तेही खूपच आवडतं म्हणजे.
पण या मजा येते. म्हणजे असे काहीतरी सीन्स असतील तर आणि अगेन तुमचं त्या व्यक्तीसोबतचा असा बॉन्ड जर असेल, ऑफ स्क्रीन पण जरा चांगला बॉन्ड असेल, चांगले तुम्ही फ्रेंड्स असाल. भाग्येश आणि मी खूपच चांगले मित्र आहोत. सो या मजा येते मला. बरं कुठलंही कॅरेक्टर आपल्याकडे आल्यानंतर काहीतरी असतं जे फार असं काय म्हणतो त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते किंवा आपल्याला थोडंसं काही गोष्टी पाळायच्या, काही गोष्टी टाळायच्या. याच्यामध्ये काय टास्क आहे तुला या कॅरेक्टर करताना? नाही, नाही असं काही म्हणजे नवीन कॅरेक्टर जेव्हा इंट्रोड्यूस होतं म्हणजे जेव्हा हो, आता नवीन एक्झॅक्टली. अक्षरा आली, तर तेव्हा एवढंच होतं की तिला तिचं कॅरेक्टर जे आहे किंवा तिला रादर दुसऱ्या कॅरेक्टर सोबतचा जो तिचा बॉन्ड आहे, तो कळायला आम्हाला असं वाटलं होतं की जरा वेळ द्यावा लागेल की काय, कारण की ऑफकोर्स द्यावाच लागतो. पण नाही मग अमृता ती ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहे आणि तिने खूपच लवकर तिने सगळं पिक केलं आणि खूपच आमचं बॉन्ड तर खूपच चांगला आहे माझा आणि अक्षराचा आणि मला नाही वाटत की तिला काही सांगायची अशी खूप किंवा काय गरज पडली की "अगं नाही आपलं असं आहे" वगैरे नाही. आणि ती ॲक्चुअली खूप हुशार अभिनेत्री आहे. ती अभ्यास करून आली होती इकडे हो, येताना. सो ते मानलं तिला. मी कौतुक करते अमृता तुझं. बरं आता हे विचारायचं आहे, की आम्ही खूप बघतो टीव्हीवर ॲक्टर्स म्हणून तुम्हाला बघतो. पण प्रेक्षकांना खूप इच्छा असते, की तुम्हाला त्या पात्राच्या बाहेर तुम्ही कसे आहात हे जाणून घेण्याची. तर मला वाटतं, की आम्हाला आमची गौरी कशी आहे हे पण जाणून घ्यायचं आहे. कारण गौरीशी खऱ्या गप्पा मारायच्यात. सो मी काही क्विक क्वेशन्स आणले, तर तू त्याचा आन्सर करशील? ओके, ओके. ओके. सो अशी एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये तू नेक्स्ट लेव्हल रमतेस? वेब सीरीज. वॉव! म्हणजे बिंज वॉच वगैरे काय ते म्हणतात ते? बिंज वॉचिंग. मी अगदी रात्रीतून बघून वगैरे काढते एपिसोड्स. बरं आधीच्या गौरीमधली एखादी गोष्ट जी आत्ताच्या या गौरीमध्ये नाहीये? लो कॉन्फिडन्स तो नाहीये आता. म्हणजे मला असं वाटतंय की प्रेमासने मला खूप दिलंय आणि सगळेच म्हणजे प्रोडक्शन हाऊस जगदंब प्रोडक्शन हाऊस आमचे क्रिएटिव्ह सचिन गद्रे आणि चंदू गायकवाड आमचे डिरेक्टर मंदार कुलकर्णी सर हे पण म्हणजे डिरेक्टर्सच आहेत आणि यांनी खूप दिलंय. त्यांनी मला खूप मला असं वाटतं त्यांनी मला खूप सूट पण दिली आहे आणि त्यांनी मला खूप म्हणजे तुला असं वाटतंय का? ओके, तू हे सगळं कर. हं. सो आई कुठे काय करतेच्या मध्ये मी शिकले. रवी करमरकर, सुबोध बारे यांच्याकडनं मी शिकले. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला. तो दिला होता आणि इकडे आल्यानंतर तो वाढला. आधी जेव्हा सीरियल म्हणजे आई कुठे काय करते किंवा इंडस्ट्रीतच येण्याच्या आधी ओव्हरऑलच माझा कॉन्फिडन्स खूपच लो होता आणि इंडस्ट्रीत आल्यानंतर ते सगळं चेंज झालं. ऑफकोर्स जे आमचं आधीचं प्रोडक्शन आहे डी-के-पी आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं, त्यांनी मला इंडस्ट्रीमध्ये आणलं. त्याच्यानंतरचं जे माझं पूर्ण कॅरेक्टर आहे, ते मला असं वाटतं पूर्ण बदललं. म्हणजे काय-काय मालिका आपल्याला फक्त काम, पैसा किंवा फेम याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपल्यात माणूस म्हणून बदलतात तसं बदललंय. मला माझ्या आयुष्यामध्ये एकतर रवी करमरकर, सुबोध बारे, मुग्धा गोडबोले जे आमचे तिकडची डायलॉग रायटर होती. हां. या लोकांनी मला सांगितलं, की "तू हे करू शकतेस. तू अभिनय करू शकतेस." हा जो कॉन्फिडन्स लागतो ना, मला असं वाटतं तो खूप महत्वाचा असतो आणि इकडे आल्यानंतर एक प्रॉमिनंट वेगळं मोठं कॅरेक्टर होतं हो. शर्वरीचं आणि म्हणजे ती मुकी असते. सो त्याच्यामुळे तो थोडासा अजून बूस्ट झाला असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की कॅरेक्टर्स आणि दोन्ही ठिकाणी लोक खूप चांगले, माझे डिरेक्टर्स खूप चांगले आणि प्रोडक्शन हाऊसेस खूप चांगले मिळाल्यामुळे माझं सगळं गणित मस्त बदललं. झालं. नाहीतर जॉब करतानाची मी आणि आत्ताची मी खूपच फरक आहे. जे होतं चांगल्यासाठी होतं. येस. बरं आयुष्यातली अशी एक व्यक्ती जी जज न करता तुला ऐकून घेते. बापरे! खूप आहेत. खूप चला आहेत निवडक माझे निवडक खूप 3. निवडक 3 शुभांगी केदार, माझी मैत्रीण. म्हणजे खूप वर्षांपासूनची माझी मैत्रीण. त्याच्यानंतर अगं खूप आहेत गं. मी नावं नाही घेतली ना मला खूप मारतील. आदित्य वाडेकर, माझा खूप वर्षांपासूनचा मित्र आणि अजून असं नाही आठवत मला. आपण पुढे 3 विसर्ग देऊ म्हणजे अजून ती सगळी माणसं त्यामध्ये आली समजून. हां, सगळी माणसं त्यामध्ये आली. बरं लाईफमधली अशी एखादी व्यक्ती जिच्यावर तुझा प्रचंड जीव आहे. अ, ॲक्चुअली नाही माझ्या पहिल्या ह्याच्यामध्ये आई-बाबा पण आहेत आणि ते हं. मला जज नाही करत. आय डोंट नो मला एकदम असं ते सुचलंच नाही. आणि माझ्या बहिणी
आणि जीवापाड माझं ज्यांच्यावरती प्रेम आहे ती माझी फॅमिली आहे आणि आहेत मग काही मित्र माझे खूप जवळचे. बरं एक चुकीचा गैरसमज जो नेहमी लोकांना तुझ्याबद्दल ऑल्वेज होतो. की मी खूप फिल्म्स केल्या आहेत. हां. हां. हा आणि मला समज करायचा म्हणजे हां. करायच्या आहेत. आत्ता केलेल्या नाहीयेत, बट आय वॉन्ट टू डू. गैरसमज न राहता हा समज व्हावा लोकांचा खरोखरच. लवकरच. येस. अशी संधी मिळणार तुला. येस. बरं अशी एखादी कृती किंवा गोष्ट ज्याच्यामुळे टचकन तुझ्या डोळ्यात पाणी येऊ शकतं, की गौरी खूप अगदीच हे आहे, की नाही मी नाही रडत. नाही मी ॲक्चुअली आय एम अ बेबी. आय क्राय अ लॉट. हां. मी खूप मी खूप रडते आणि ॲक्चुअली तो माझा यू-एस-पी पण आहे. मी तो हां. सीनमध्ये वापरते. वाह! हे असं कामी येतं आपलं हां, रडणं. मला हेच माझ्या ह्या सगळ्या डिरेक्टरने मला हेच शिकवलं, की तुझ्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांचा वापर आम्ही करून घेतो. तू नको टेन्शन घेऊस. कसलं भारी. बरं एक गोष्ट ज्याच्यामध्ये तू मास्टर आहेस, अल्ट्रा मॅक्स प्रो. मला हे बाबा जमतं. अरे किरकोळ पण असू शकते ती गोष्ट हां. असं अनन्यसाधारण हवं असं काही नाही. नेल्स हां. अजून मास्टर नाहीये, ॲक्चुअली मास्टर नाहीये. बट जो माझा ब्रँड आहे तो तशा लेव्हलला मास्टर आहे. कारण ज्या पद्धतीने गोष्टी ते प्रोव्हाईड करतात म्हणजे हां. कमी किमतीमध्ये व्हेरी बजेट फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली आणि क्वालिटी ऑफ इट हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये आम्ही वर आहोत. अं, एक गोष्ट ज्याने थेट तुझ्या डोक्यात सनक जाऊ शकते. डिसरिस्पेक्ट. एक गोष्ट अशी की ज्याच्याबद्दल तुला वाटतं की यात बाबा मी थोडीशी ढ आहे. डान्स. हो. आणि मला शिकायचं आहे. म्हणजे आवड आहे तुला. मला खूप आवडतो डान्स करायला, पण समहाऊ मी कधीच केलेला नसल्यामुळे माझा त्यामध्ये कॉन्फिडन्स खूप कमी आहे. सो अगेन जसं ॲक्टिंग आणि ह्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स जो वाढवलाय डिरेक्टर्सने, तसं मी कोणीतरी एक छान गुरु कोरिओग्राफर शोधतीये, जो मला यामध्ये गाईड करू शकेल. बरं. एक गोष्ट जी गमावायची भीती मनात असते माणसं, आणि एक गोष्ट जी कमावल्याचा अभिमान वाटतो. माणसंच. कसलं भारी यार! म्हणजे माणसं असण्याचं आणि माणसांना जपण्याचं एक जे काही असतं त्याचा स्ट्रगल प्रत्येक माणसाचा चालू असतो. हो. खूप छान वाटलं तुझ्याशी आणि जसं की मी मगाशी तुला म्हटलं आणि विचारलं, की या कॅरेक्टरमध्ये तुला काय टफ गेलं आणि आत्ता तुझ्या बोलण्यातनं पण उल्लेख आला, की ही जी काही तिला थोडासा बोलण्याचा कुठेतरी हे होतोय आणि तू खूप छान लेव्हलवरती ते मॅनेज करतेस. मला वाटतं, की बोलून आपण खूप संवादातनं अभिनय करतो, पण न बोलता जिला अभिनय जमतो तो एक वेगळ्या लेव्हलचा आहे आणि हो. तो स्ट्रगल खूप वेगळा आहे. मला ऐकायचं आहे, की तो कसा आहे गं तुला? अ, सो मला आधी ते जमत नव्हतं करायला म्हणजे सायन्स मी इथे खूप वापरू नाही शकत. कारण की जे काही म्हणजे आपण जे आहोत बाकीचे जे लोकं हो. आहेत ज्यांना साइन लँग्वेज येतच नाही. बरोबर. कारण की ती आपली मूळ भाषा नसल्यामुळे आपल्याला ती नाही जमत. आपल्याला मराठी येते किंवा काय किंवा ऐकण्याची सवय आणि असं सगळं असतं. पण साइन ही भाषाच आहे आणि ती नाही येत. तर त्यावेळेला तो जरा प्रॉब्लेम होतो, की मग मी आता कसं एक्झॅक्टली सॉरी हे दाखवू किंवा काय करू? तर मग मला लिहून द्यायला लावतात किंवा काय किंवा मग पूर्ण चेहऱ्याने एक्सप्रेस करायचं आणि मग समोरच्याला ते कळलं पाहिजे. सो मला असं वाटतं, की आधी मला जरा भीती वाटायची. पण आमच्याकडे ज्या आहेत लतिका सावंत आमच्या ज्या हेड आहेत आणि सुप्रिया मॅम हं. ज्या ई आहेत आमच्या. त्यांनी मला पहिल्या दिवशी जेव्हा मी आले होते इकडे ऑडिशन वगैरे सगळं झालं, माझं सिलेक्शन झालं. आमच्या 2 मीटिंग्ज झाल्या. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं, की "तुझ्या डोळ्यांमुळे आम्ही तुला सिलेक्ट केलंय. त्यांचा चांगला वापर कर." आणि त्याच्यामुळे माझा म्हणजे अगेन मी जसं म्हणाले तसं ज्या लोकांना मी जशी भेटत चालली आहे, ती इतकी चांगली लोकं येतायत माझ्या आयुष्यामध्ये, की त्यांनी माझा कॉन्फिडन्स खूपच बूस्ट केला. मग त्यानंतर मी असे होते, की ओके आणि मी करेन हे नीट. आणि चंदू सर तर होतेच. म्हणजे ते असं होते, की "तुला काय करायचंय? हे करायचंय का? हे चांगलं वाटतंय का? हे करूया चल." जेव्हा 2 लोकं असतात आणि ते तेवढं समोरच्याचं मत पण कन्सिडर करतात ना किंवा आपल्याला जेव्हा थोडाफार बोलण्याचा किंवा आपण अभ्यास करून आलोय हे दाखवण्याचा कुठेतरी चान्स मिळतो ना, तेव्हा आपोआप आपण अजून उत्साहाने ते करतो आणि आय थिंक ते माझे सगळे डिरेक्टर्सच त्या ह्याचे आहेत, की त्यांनी ते सगळं मला करू दिलेलं आहे. त्यामुळे
आत्ता या पॉइंटला मला असं वाटतंय, की आवाज वगैरे तर येणार आहेच आहे. सॉरी. आवाज वगैरे तर येणार आहेच आहे, असं म्हणतायत, की तिचं हे आहे आणि म्हणजे आता सध्या ट्रॅकमध्ये आला होता, की शरूचा आवाज परत येणार आहे वगैरे. बट आय थिंक आय विल मिस बीइंग म्यूट आणि मला ते आवडेलच अगेन करायला. म्हणजे अशा टाइपचे रोल्स मला आवडतील करायला. कसलं भारी. बरं मला तरी एक वाटतं, मी थोडंफार निरीक्षण केलंय त्याप्रमाणे, की ज्यांना बोलता येत नाही ना, ती माणसं खूप शार्प असतात आणि त्यांचं त्यांचं असं एक कुठलातरी एक त्यांचा सेन्स असतो, जो कमाल भारी असतो. कधी-कधी आपल्याला बोलता येतं, पण तरी आपण बऱ्याचशा गोष्टी नॉर्मल माणसं एकमेकांशी दोघांनाही बोलता येत असून आपण व्यक्त नाही करू शकत. पण ती माणसं असतात, की त्यांचे डोळे खूप बोलतात. जसं की तुला त्या मॅमनी सांगितलं, तसंच मी एकदा गेले होते त्यांच्या शाळेमध्ये एका, तर त्यांचे डोळे खरंच खूप बोलतात आणि त्यांची साइन लँग्वेज आपल्याला कळायला थोडी अवघड आहे. पण शिकल्यावर होते. पण मला वाटतं की तशी खूप लोकं असतील, जी तुला खूप रिलेट करतील. जसे आम्ही सगळेजण करतो. कदाचित ज्यांना खरंच बोलता येत नाही, ते शरूला खूप रिलेट करत असतील आणि तुला रिव्ह्यू पण मिळत असतील तसे किंवा लोकं सांगत असतील. आय होप असा एखादा छान अनुभव तुझ्या वाटायला हवा, की कोणीतरी तुला तसं भेटावं आणि सांगावं. सो ॲक्चुअली मी अभ्यास म्हणून आधी 1-2 जणांशी बोलली होती हो. आणि हां, सो त्यामधली एक ताई आहे, तर तिने मला शिकवलं होतं आणि तिची बहीण होती, जी म्यूट होती. अ, पण मला असं वाटतं आम्ही दोघी जणी गप्पा मारत होतो आणि मला असं वाटलं, की ती जास्त बोलतीये आणि शी इज व्हेरी टॉकेटिव्ह. खूप मला असं वाटतं, की तू जसं म्हणालीस, की अ, आपल्याला मे बी नाही लक्षात येत ते काय बोलतायत, पण ते ॲक्चुअली खूप दे मेक व्हेरी मच सेन्स आणि आपल्याला कळेल अशा ह्याच्यात ते बोलण्याचा प्रयत्न हो. करतात. हे मला खूपच म्हणजे ही गोष्ट खूपच कमाल वाटली. मला एकाही पॉइंटला ताईची मदत घ्यायची गरज नाही पडली. मला कळत होतं ती काय म्हणतीये ते आणि मला खूपच मजा आली. म्हणजे मला अजून आवडेल ॲक्चुअली अजून इंटरॅक्ट करायला मला इथनं वेळ मिळाला की. बट आणि तू म्हणतेस तसं जास्त शार्प असतात. हां. आपण जरा आहे डोकं पण आपलं बाकीच्या गोष्टींवर हां, चालत नाही. हां. म्हणजे नाही लागत कधी-कधी शब्दांची गरज, कळून जातं हो. आपोआप आणि ते एक तुला या मालिकेमुळे कुठेतरी दिलं. जसं कॉन्फिडन्स झाल्या आधीच्या मालिकांमुळे. खूप छान माणसं तुला भेटतायत. आय होप अशीच खूप छान-छान माणसं तुला भेटू देत आणि तुला समृद्ध करत जाऊ देत. या मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आय होप की तुला शरूच्या कॅरेक्टरमध्ये आणखीन खूप काही-काही नवीन करायला मिळू दे. मला वाटतं की तू पण प्रेक्षकांना सांगावंस. येस. सो मी सांगेन, की सगळ्यात आधी मीडिया टॉक मराठीला सबस्क्राईब करा. मला प्रश्न खूप आवडलेले आहेत आणि असे छान-छान इंटरव्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील आणि ऑफ स्क्रीन आमचं काय चालू असतं, आम्ही कसे आहोत आणि किती धमाल मस्ती सुरू असते, हे सगळं तुम्हाला हे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि सगळ्या प्रेक्षकांना आणि तुला हा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल आणि माझी मालिका बघत राहा. प्रेमाचे रंग यावे रात्री 9:30 वाजता सन मराठीवर.